नमस्कार, मी प्रज्वल ढगे। आजचा विषय तसा राजकारणाचा आहे। सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे। सभा, बैठका, प्रचार, आरोप प्रत्यारोप हे सगळं काही एकदम शिगेला पोहोचले। पण याच विधानसभा निवडणुकीच्या वातावरणामध्ये सध्या मनोज जरांगे हे नाव सगळीकडे पुन्हा एकदा चर्चेत आले। गेल्या वर्षभरापासून हे नाव तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बातम्यांमध्ये इकडे तिकडे सगळीकडेच ऐकलं असेल। सध्या मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केली। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणा किंवा मग जाहीर सभेमध्ये म्हणा, त्यांनी असे काही निवडक मतदारसंघ सांगितलेत ज्या ठिकाणी ते त्यांचे उमेदवार उभा करणार आहेत। होय, तुम्ही खरं ऐकले, ते त्यांचे उमेदवार उभे करणार आहेत। म्हणजेच मनोज जरांगे यांनी सध्या निवडणुकीमध्ये उडी घेतली। हे नाव तसं काही साधं सुद्धा नाही। या नावामागे किती मोठी ताकद आहे हे तुम्ही दसरा मेळाव्यामध्ये पाहिलंच असेल। मनोज जरांगे यांनी त्यांचा दसरा मेळावा भरवला होता आणि त्या दसरा मेळाव्यामध्ये अक्षरशः लाखो मराठा समाजाचे जे काही नागरिक आहेत ते उपस्थित होते। म्हणजेच काय, तर जरांगे या नावामध्ये आज घडीला लाखोंची वोट बँक आहे आणि म्हणूनच या नावाला सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार महत्त्व आलेले आहे। आणि हेच महत्त्व ओळखून जरांगेंनी मराठवाड्यातल्या काही मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याचे ठरवले। खरं म्हणजे जरांगे काही जागांवरती आपले उमेदवार उभे करणार आहेत, तर काही निवडक जागांवरती पाडापाडीचे काम करणार आहेत आणि काही जागांमध्ये तर त्यांनी थेट काही उमेदवारांना पाठिंबा देण्याचे सुद्धा ठरवले। उदाहरणादाखल सांगायचं झालं तर बीड, केज, फुलंब्री, परतूर, पाथरी असे काही निवडक मतदारसंघ आहेत। तिथं जरांगे काही उमेदवारांना म्हणजे त्यांनी ठरवलेल्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहेत। तर भोकरदन, गंगापूर, कळमनुरी अशा काही निवडक जागांवरचे जे उमेदवार आहेत त्यांना पाडण्याचं काम जरांगे करणार आहेत। त्यांच्या समर्थकांना जरांगे सांगणार आहेत की या जागेवरचे उमेदवार पाडा, असं हे आगामी काळामध्ये घडणार आहे। मनोज जरांगेंच्या या भूमिकेनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणाला काही नवे प्रश्न उपस्थित झाले। पहिला प्रश्न म्हणजे जरांगेने जी भूमिका घेतली त्याचा थेट फायदा कुणाला होणार। दुसरा प्रश्न म्हणजे जरांगेंच्या भूमिकेचा कुणाला जर फायदा होत असेल तर मग तोटा कुणाला होणार। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरांगे राजकारणामध्ये खरंच यशस्वी होणार का। जरांगेंनी राजकारणामध्ये येण्याचं सूतोवाच गेल्या काही महिन्यांमध्येच केलं होतं। त्यांनी जवळपास 3-4 कलमी कार्यक्रम आपल्या समर्थकांना दिला होता। सगळ्यात पहिला कार्यक्रम असा होता की ते SC ST चे जे काही राखीव मतदारसंघ आहे तिथं ते त्यांचा उमेदवार उभा करणार आहेत। दुसरं त्यांनी ठरवलं होतं की जर एखाद्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांनी आम्हाला बॉन्डवरती लिहून द्यावं की आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये नाहीत। तिसरी गोष्ट अशी की ते काही निवडक जागांवरती पाडापाडीचा कार्यक्रम करणार होते। अशा काही 3-4 कलमी कार्यक्रम त्यांनी ठरवून दिला होता आणि त्यानुसार ते भविष्यामध्ये त्यांचं राजकारण ते स्पष्ट करणार होते आणि आज ते राजकारण मागाशी सांगितल्याप्रमाणे स्पष्ट झाले। जरांगे काही उमेदवारांना थेट पाठिंबा द्या म्हणणार आहेत, काहींना निवडून आणा म्हणणार आहेत, तर काहींना पाडा असं सांगणार आहे। आता सर्वात अगोदर बघूयात की जरांगेंच्या या निर्णयामुळे तोटा नेमका कुणाला होणार आहे। अर्थातच जरांगेंच्या आधीच्या भूमिका जर पाहिल्या तर त्या थेट सत्तेला आव्हान देणाऱ्या, सत्तेवर टीका करणाऱ्या होत्या। त्यांनी एकनाथ शिंदे असतील जे की मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस असतील जे की उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावरती थेट टीका केलेली आहे। तुम्ही जर आम्हाला मराठा आरक्षण दिलं नाही तर आम्ही तुम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये एकदम धडा शिकू, असं जरांगे एकदा नाही तर भरपूर वेळा बोलून गेले। त्यामुळं आता जी काही जरांगेंनी भूमिका घेतलेली आहे त्याचा थेट जो परिणाम आहे तो कदाचित महायुतीवर पडू शकतो आणि मराठवाड्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या जागा आहेत त्या जागा कदाचित महायुतीच्या हातामधून सुटू शकतात। राज्यात सत्ता हवी असेल तर मराठवाडा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे। म्हणजे मराठवाड्याचा जर ठीकठाक जागा निवडून आल्या तरच सत्तेचा सोपान गाठता येतो, हे सगळ्या राजकारण्यांना माहिती आहे। म्हणूनच जरांगेंच्या भूमिकेलाही सध्या तेवढंच महत्त्व आलंय। मागाशी म्हटलं मी की कुणाला तरी तोटा होणार तर फायदा कुणाला होणार हा सुद्धा प्रश्न उभा राहतो। त्याप्रमाणे जर सत्तेमध्ये असलेल्या महायुतीला जर तोटा होणार असेल तर कदाचित महाविकास आघाडीला जरांगेच्या या भूमिकेमुळे फायदा होऊ शकतो। हे गृहीतक जर भविष्यामध्ये सत्य झालं तर मराठवाड्याच्या 15 ते 16 जागा कमीत कमी या महायुतीच्या कमी होऊ शकतात आणि दुसरीकडे तेवढ्याच जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या वाढू शकतात आणि कदाचित 2-4 जागा म्हणा किंवा 1-2 जागा म्हणा जरांगेंचे उमेदवार सुद्धा निवडून येऊ शकतात। तर असा काही जरांगेंच्या या भूमिकेमुळे राजकारणाचा जो पट आहे तो बदलणार आहे। मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे जरांगे जर निवडणुकीत उतरत असतील तर ते नेमकं करतायत तरी काय। म्हणजे निवडणूक जर लढवायची असेल तर कोणीतरी उमेदवार जिंकून यावा अशी स्ट्रॅटेजी असणारच आहे। पण जरांगेची स्ट्रॅटेजी सुद्धा काय साधीसुधी नाही। तुम्हाला असं वाटेल की जरांगे उठले आणि त्यांनी राजकीय भूमिका जाहीर केली आणि कुणाला तरी पाडायचं, कुणाला तरी जिंकवायचं असंच जरांगे म्हणून गेले,
पण असं काहीच नाहीये. याच्या मागे राजकीय लॉजिक आहे, विचार आहे. याची जर तुम्हाला डीपमध्ये जाऊन जर अभ्यास करायचा झाला तर तुम्हाला समजेल की जरांगे मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून अनेक लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी वकील असतील, राजकीय तज्ज्ञ असतील किंवा मग इतर सामाजिक तज्ज्ञ असतील, सामाजिक विषयातले, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. नेमका माझ्या भूमिकेचा काय परिणाम पडू शकतो, राजकारणामध्ये खरंच फायदा होईल का, हे सगळं काही त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि नंतरच त्यांची ही जी भूमिका आहे ती सांगितलेली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून ते गेल्या काही दिवसांमध्ये मुस्लिम नेत्यांच्या सुद्धा म्हणजे मुस्लिम मौलानांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत त्यांनी. त्याचबरोबर त्यांनी दलित नेत्यांच्या सुद्धा भेटीगाठी घेतलेल्या आहेत. आणि मनोज जरांगे आज घडीला मराठवाड्यामध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये दलित, मुस्लिम आणि मराठा या तिन्ही समुदायांचं समीकरण उभं करून नवा पायंडा, नवं राजकारण करू पाहतात. हे जर राजकारण सत्यात उतरलं, याचा जर फायदा झाला तर आगामी काळामध्ये कदाचित अनेक दशकं हे महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलू शकतं. त्यामुळे जरांगेंचा हा विचार कितीपर्यंत खरा उतरेल, त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते मतामध्ये दिसेल का, विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगेंचे कुणी उमेदवार ते आहेत ते निवडून येणार का, आणि जरांगेंच्या भूमिकेचा फायदा आणि तोटा मगाशी म्हटल्याप्रमाणे खरंच कोणाला तरी होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा. या व्हिडिओला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.